धाराशिवमध्ये भाजपचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता। धाराशिवमध्ये हा सत्कार समारंभ आयोजित केला असल्याने माजी मंत्री आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील कार्यक्रमाला जातीलच असं सगळ्यांना वाटत होतं, पण झालं उलटच। माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील भाजप आमदाराच्या सत्कार समारंभाला अनुपस्थित राहिले, पण त्यांचेच कट्टर राजकीय विरोधक आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर मात्र या कार्यक्रमाला गेले। सर्वात विशेष म्हणजे या कार्यक्रमात खासदार ओमराजेंना मानाचं स्थान देण्यात आलं, त्यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला। एवढंच नाही तर या कार्यक्रमाचे बॅनर जेव्हा जिल्हाभरात लावले गेले तेव्हा धाराशिव जिल्ह्याचे भाजप नेते राणा जगजितसिंह पाटलांचा फोटो बॅनरवरून गायब झाला। या बॅनर्सवरती त्यांचा फोटो टाकलाच नाही, उलट भाजप आमदाराच्या सत्काराच्या बॅनरवर खासदार ओमराजे निंबाळकरांचा फोटो टाकण्यात आला। पुढे या सत्काराला ओमराजेंनी हजेरीही लावली आणि त्यांचा विशेष सत्कार सुद्धा झाला। आता या कार्यक्रमानंतर धाराशिव भाजपमध्ये चालू असलेला सुप्त संघर्ष अचानक उघड्यावर आला आहे। काहीच दिवसांपूर्वी महायुतीत प्रवेश केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांचं थेट भाजपातल्या लोकांसोबत चांगलं सख्य झाल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे भाजपचे आमदार असून सुद्धा राणा जगजितसिंह पाटील यांना मात्र आपल्याच पक्षातून मोठा विरोध होताना दिसत आहे। सध्या महाराष्ट्रात सर्वात जास्त रक्तरंजित इतिहास कुठल्या जिल्ह्यात चालू असेल तर तो जिल्हा म्हणजे धाराशिवच, आणि तोही संघर्ष खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात आहे। या घराण्यांकडून एकमेकांचं राजकीय करिअरच संपवण्याचे प्रयत्न झालेत। करिअर सोडाच, पण ओमराजेंचे वडील पवनराजे निंबाळकर यांचा माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांनी खून केल्याचा सतत त्यांच्यावर आरोप होतो। नुकताच यावर हायकोर्टाचा निकाल आला होता, ज्यात पद्मसिंह पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। पण या घराण्यांमधला संघर्ष आता पुढच्या टोकाला जाण्याची शक्यता आहे। जेव्हापासून खासदार ओमराजेंनी शिवसेनेत प्रवेश केलाय तेव्हापासून ओमराजे अख्ख्या जिल्ह्यात जाऊन काम करताना दिसत आहेत। ज्यावेळेस ओमराजे महायुतीत आले तेव्हा राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ओमराजे निंबाळकर यांच्याविषयी थोडी मवाळ भूमिका घेतली होती। आता ओमराजे महायुतीत आलेत त्यामुळे मिळून काम करू असं त्यांनी भूमिका घेतली होती, पण खासदार ओमराजे मात्र जवळून घेण्यास किंवा सोबत काम करण्यास बिलकुल उत्सुक नसल्याचं दिसत आहे। उलट भाजप आमदाराच्या सत्काराला जाऊन त्यांनी त्यांचे इरादे स्पष्ट केलेत। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा ओमराजेंसोबत जुळून घेत आहेत, तर दुसरीकडे त्यांचेच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर मात्र गंभीर आरोप करतायत। त्यामुळे आता ओमराजे महायुतीत आल्यापासून आधीपेक्षा हा वाद अजूनच वाढण्याची चिन्ह दिसत आहेत। नक्की काय घडतंय धाराशिवमध्ये? जगजितसिंह पाटलांवरती त्यांचेच कार्यकर्ते कोणते आरोप करतायत? हा वाद कमी होण्यापेक्षा कसा अजून वाढणार आहे, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। धाराशिवमधील भाजपची ही अंतर्गत बंडाळी एका रात्रीत उफाळून आलेली नाही, तर यामागे जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमधील अनेक दिवसांपासून साचलेला असंतोष आहे। या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने भाजपच्या निष्ठावंत गटाने आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधात थेट जाहीर भूमिका घेतली आहे। कार्यक्रमाचे आयोजक आणि भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव गुंड यांनी राणा पाटलांवर अत्यंत गंभीर आणि थेट आरोप केले आहेत। ते म्हणाले की आमदार राणा जगजितसिंह पाटलांना जनसंघाच्या काळापासून पक्षाशी प्रामाणिक असलेल्या जुन्या कार्यकर्त्यांची अलर्जी झाली आहे। ते सातत्याने जुन्या कार्यकर्त्यांना टाळतात, म्हणूनच आज आम्हीही त्यांना या कार्यक्रमातून टाळण्याचा निर्णय घेतला। एवढंच नाही तर गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत हेतुपुरस्सर निष्ठावंतांची उमेदवारी नाकारली गेल्याचा गंभीर दावाही त्यांनी केला। या कार्यक्रमात भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मांडलेली भूमिका अधिकच आक्रमक होती। सुजितसिंह ठाकूर यांनी थेट इशारा देत म्हटलं की भारतीय जनता पार्टी ही कोणा एकाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही किंवा ती कोणा एका कुटुंबाच्या जीवावर चालत नाही। त्यांच्या या विधानाने धाराशिव भाजपमध्ये जुने विरुद्ध नवे असा किती तीव्र संघर्ष पेटलाय हे स्पष्ट समोर आलं आहे, आणि हा संघर्ष माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरुद्धचा आहे। जर नीट पाहिलं तर या वादाची ठिणगी काही दिवसांपूर्वीच पडली होती। राज्याचे मंत्री जयकुमार गोरे धाराशिव दौऱ्यावर आले असताना पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांची भेट घेऊ दिली नाही असा आरोप झाला होता। या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांचा राग सोशल मीडियावर उफाळून आला। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी नेत्यांना सोशल मीडियावर वाद न घालण्याचा आणि शिस्त पाळण्याचा सल्ला दिला, पण निष्ठावंतांचा राग शांत झाला नाही आणि तो थेट या सत्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर उमटला। आता मंत्री जयकुमार गोरेंची भेट नाकारण्याचं सगळं खापर राणा जगजितसिंह पाटील यांच्यावरच फुटलं। आता या संपूर्ण समीकरणात सर्वात रंजक आणि धक्कादायक वळण म्हणजे निंबाळकर आणि पाटील या दोन पारंपरिक वैरी घराण्यांमधील राजकीय संघर्षाचा इतिहास। धाराशिवच्या राजकारणात ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यातील वैर हे केवळ राजकीय नसून त्याला अत्यंत क्लेशदायक कौटुंबिक आणि रक्ताळलेली पार्श्वभूमी आहे। ओमराजेंचे वडील पवनराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटलांचे वडील पद्मसिंह पाटील हे
नात्याने चुलत भाऊ पण राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी राहिले. 2006 मध्ये पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली आणि त्यात पद्मसिंह पाटील यांच्यावर आरोप झालेत. या घटनेने दोनही घराण्यातील वैराची दरी कायमची रुंदावली. पुढे या दोन तरुणांमध्ये थेट राजकीय संघर्षाची सुरुवात झाली. 2009च्या विधानसभा निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या असलेल्या राणा जगजितसिंह पाटलांचा पराभव केला. या विजयाने ओमराजेंनी स्वतःचे राजकीय अस्तित्व सिद्ध केले. मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटलांनी मुसंडी मारली आणि ओमराजेंचा पराभव करत या पराभवाचा बदला घेतला. यानंतर हा संघर्ष थेट लोकसभा निवडणुकीत पोहोचला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर तर राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील पुन्हा एकदा आमनेसामने आले. या अटीतटीच्या लढतीत ओमराजेंनी तब्बल 1.25 लाखहून अधिक मतांनी राणा पाटलांचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर राणा जगजितसिंह पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते तुळजापूर मतदारसंघातून आमदार झाले. पुढे 2024च्या लोकसभा निवडणुकीतही ओमराजेंनी महाविकास आघाडीकडून लढत दणदणीत विजय मिळवून आपले वर्चस्व दाखवून दिले. 2024ची लोकसभा निवडणूक ओमराजेंनी उद्धव ठाकरे गटाकडून लढवली तर त्यांच्या विरोधात राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील उभ्या राहिल्या. पण ओमराजेंनी अर्चना पाटलांचा थेट 3 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. पण पुढे झालेल्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटलांनी पुन्हा विजय मिळवला. पण सर्वात मोठा धक्का ओमराजेंना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसला. धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपालिकांपैकी एकही नगरपालिका खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या ताब्यात आली नाही. सर्व नगरपालिकांमध्ये ओमराजेंचा पराभव झाला. पुढे झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी देखील ओमराजेंचा पुन्हा एकदा दारुण पराभव झाला. तर धाराशिवच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील यांची निवड झाली. ओमराजेंना राणा जगजितसिंह पाटील यांनी सर्व बाजूंनीच घेरलं होतं. पुढे शिवसेनेत फूट पडल्यावर उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक असलेल्या ओमराजेंनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि सत्तेत आल्यापासून ओमराजे चांगलेच आक्रमक झालेत. एकीकडे सत्तेत आल्यापासून ओमराजे निंबाळकरांच्या मंत्रिपदाची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे ते पाटील यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झालेत. आता ओमराजे निंबाळकर महायुतीचा भाग झाले असले तरी हा जुना इतिहास आणि निवडणुकांमधील वैयक्तिक वैर पुसले गेलेले नाहीत आणि राणा पाटलांशी जुळून घेण्याऐवजी ओमराजेंनी थेट भाजपमधील त्यांच्या विरोधी गटाशी आणि निष्ठावंतांची हातमिळवणी सुरू केली आहे. राणा जगजितसिंह पाटलांना त्यांच्याच पक्षात आणि बालेकिल्ल्यात एकटे पाडण्याचे हे राजकारण मानले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात धाराशिवमधील हा राजकीय संघर्ष थंडावण्याऐवजी आणखी कोणता नवा मोड घेतो हे पाहणं रंजक ठरणार आहे. या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.